संभाजीनगरमध्ये मात्र महायुतीतील दोन पक्षांमध्ये मोठा भाऊ कोण यावरून श्रेयवाद पाहायला मिळतोय। मोठा भाऊ कोण याबाबत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे। भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी भाजपच मोठा भाऊ असल्याचं म्हटलंय। जास्त जागांची मागणी असणार आहे असं शितोळे म्हणाले। तर मोठा लहान भाऊ सर्वेवरून ठरत नाही, लहान मोठा भाऊ ठरवण्यापेक्षा जनतेच्या मतांचा आदर केला पाहिजे। शिवसेनेच्या जास्त जागा निवडून येतील अशी अपेक्षा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी व्यक्त केली आहे। युतीमध्ये लढायचंय, कमळ सगळ्यांना पाहिजे। या वेळेला 10 वर्षामध्ये आपण जर पाहिलं असेल तर झालेला पक्ष संघटनेचा बदल, पक्ष संघटनेने केलेलं समाजातलं काम, यामुळे धाकट्या भावाचा आता आम्ही थोरला भाऊ होण्याच्या भूमिकेमध्ये आलेलो आहे। आणि प्रचंड काम, प्रचंड संघटना, जनसामान्यांपर्यंत पोहोचलेली संघटना, असा आता कुणी नाकारू शकणार नाही अशी भाजपची परिस्थिती शहरामध्ये आहे। मोठे भाऊ लहान भाऊ सर्वेवरून ठरत नसतं। जेव्हा निवडून लढवली जाते तेव्हा निवडून येणाऱ्या नगरसेवकाची संख्या कोणाची जास्त आहे त्याच्यावर लहान भाऊ मोठा भाऊ ठरत असतं। परंतु त्याच्याही पुढे जाऊन मला सांगायचं आहे, लहान आणि मोठे भाऊ ठरवण्यापेक्षा खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत पूर्णच्या पूर्ण जागा या महायुतीने जिंकलेल्या आहे। म्हणजे जनतेचा कौल हा महायुतीच्या बाजूने, त्याच्यामुळे जनतेच्या मतांचा आदर या ठिकाणी केलं पाहिजे आणि महायुतीमध्ये लढलं पाहिजे। एकदा निवडणूक झाल्यानंतर कोणाचे किती नगरसेवक निवडून येतात काय, त्याच्यावर खऱ्या अर्थानं पुढची भूमिका या ठिकाणी ठरवली गेली पाहिजे। आणि निश्चित पुढची भूमिका ठरवण्याचं काम हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांचं आहे। ते काम स्थानिक पातळीवर आमचं नाही आहे। त्याच्यामुळे ते जे काही आदेश देतील त्या पद्धतीने या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणुका लढली जातील अशी माझी भावना आहे।